हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 7. अध्यायाचं नाव आहे दक्ष यज्ञाचे पूर्णत्व. श्लोक क्रमांक 36. तर आतापर्यंत आपण बघितलं की 18व्या श्लोकामध्ये मैत्रेय मुनी विदुरांना सांगतायत की राजा दक्षाने भगवंतांचं स्मरण केलं, यजुर्वेदोक्त मंत्राचा घोष केला आणि शुद्ध तुपाची आहुती दिली आणि त्या क्षणी श्रीहरी भगवंत स्वतःच्या मूळ नारायण रूपात प्रकट झाले. आणि असे भगवंत यज्ञाच्या ठिकाणी प्रकट झाल्यामुळे सर्वजण आनंदित झाले आणि मग त्यांचं खूप सुंदर वर्णन मैत्रेय मुनींनी केलं. आणि भगवंतांना मग सर्वांनी एक एक करून प्रार्थना अर्पण करायला सुरुवात केली आहे. दक्षांनी मग सगळे पुरोहित म्हणजे जे यज्ञ करणारे ब्राह्मण होते त्यांनी केला, मग इतर सदस्यांनी केल्या, मग रुद्र म्हणजे शिवजींनी केली, मग भृगुमुनींनी केली, मग ब्रह्मदेवांनी केली प्रार्थना, मग इंद्रांनी केली, मग यज्ञपत्नींनी केली, ऋषींनी केली आणि शेवटचे आपण बघितलं की सिद्धांनी केली. आता पुढचा आहे 36वा श्लोक. त्यात आहे यजमान्य उवाच. यजमानी उवाच. यजमानी म्हणजे काय? यजमान कोण आहे? ज्यांच्याकडे यज्ञ होता ते म्हणजे दक्ष. आणि यजमानी म्हणजे कोण? त्यांची पत्नी, दक्षाची पत्नी. कोणाला नाव आठवतंय दक्षाच्या पत्नीचं? प्रसूती. बरोबर. तर ती प्रार्थना करते. दक्ष पत्नीने पुढील प्रमाणे प्रार्थना केली. आपण 36व्या भाषांतर वाचतोय. हे भगवान, तुम्ही या यज्ञभूमीमध्ये अवतरित झाला आहात, ही अतिशय सुदैवाची गोष्ट आहे. मी तुम्हाला नमन करते. तिने भगवंत आले तिकडे, अवतरित झाले, याच्यासाठी आनंद प्रकट केला आणि सुदैव, ती स्वतःला काय समजते? भाग्यशाली आहे मी, म्हणून ती नमन करते. आणि ती म्हणते की या प्रसंगी तुम्ही कृपया प्रसन्न व्हावे अशी मी तुम्हाला विनंती करते. प्रसन्न व्हा, कारण की प्रत्येक यज्ञाचं कार्य काय आहे? यज्ञाच्या मागे हेतू काय आहे? भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणं, त्यांना संतुष्ट करणं. पुढे ती एक तुलना देते आहे की मस्तकापासून ज्याप्रमाणे मनुष्याच्या शरीरास सौंदर्य नसते, त्याचप्रमाणे तुमच्या उपस्थितीपासून या यज्ञभूमीस काहीच सौंदर्य नाही. ती जसं देते की शरीर पूर्ण होण्यासाठी मस्तकाची जशी गरज असते, जसं शरीरासाठी सौंदर्य हवं असेल तर मस्तक हवंच, तसंच यज्ञभूमीवर जर काही म्हणजे भगवंतांची उपस्थिती नसेल तर काय आहे, तिथे काही सौंदर्य नाही, काही त्याला उपयोगच नाही त्याचं. असं सांगून ती प्रार्थना पूर्ण करते. तात्पर्य प्रभुपाद समजवतात. आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की श्रीमद भागवतम वाचण्याचा आपण प्रयत्न करतोय, तर ते समजायला आपल्याला ते मदत करतील. तात्पर्य: यज्ञेश्वर हे भगवान विष्णूंचे आणखीन एक नाव आहे. यज्ञेश्वर म्हणजे काय? यज्ञाचे ईश्वर. भगवद्गीतेत असे म्हटले आहे की मनुष्याने आपली सर्व कार्ये श्री विष्णू यज्ञ अर्थात भगवान श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी करावी. तर म्हटलं जातं काय की सर्व कार्य आहेत की कशासाठी करावी? भगवंतांसाठी करावी. सगळी कार्यामध्ये यज्ञ पण होतं, ते पण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करावं. श्री विष्णूंना संतुष्ट केल्याविना आपण जे जे कार्य करू ते कार्य भौतिक जगामध्ये आपल्या बंधनास कारणीभूत ठरेल. भगवंतांसाठी कार्य केलं आपण तर ते कार्य कसं असतं? अकर्म असतं, त्याला कोणतंच बंधन लागत नाही. भगवंतांना केंद्रबिंदू न ठेवता जे काही कार्य करू, भगवंतांना संतुष्ट केल्याविना जे काही कार्य होईल ते कसं असणार? फळाची अपेक्षा घेऊन असणार. ते काय असणार? सकर्म असणार. त्यामुळे सकर्म काय देतं आपल्याला? कर्म बंधन देतं. त्यामुळे असं सांगितलंय की जे भगवंतांना संतुष्ट केल्याविना केलं तर बंधनात आपण पडू. या तथ्याचे अनुमोदन म्हणजे काय? हे जे खरं आहे, सत्य आहे, त्याचा होकार दक्ष पत्नीने वरच्या श्लोकात दिलाय. काय म्हणते? ज्याप्रमाणे मस्तकविहीन शरीर कितीही सजवलेले असले तरी निरुपयोगीच आहे.
त्याचप्रमाणे तुमच्या उपस्थिती वाचून या यज्ञ समारंभाची भव्यता निरुपयोगी आहे. प्रभुपाद पुढे समजावतात की ही तुलना सामाजिक शरीरासाठीही तितकीच उपयुक्त आहे. म्हणजे समाजात जेव्हा आपण बघितलं तिथे पण हे उपयुक्त पडतं. कसं काय, आधुनिक भौतिकवादी संस्कृतीला आपल्या प्रगतीचा अत्यंत अहंकार आहे. ही आधुनिक जी संस्कृती आहे सध्या, आपली पहिली जी खरी संस्कृती काय आहे आपण म्हणतो वैदिक संस्कृती आहे. वेदांनुसार, वेदांच्या आदेशानुसार चालणारी संस्कृती. पण जी आधुनिक आहे संस्कृती सध्या जी चालू आहे ती कशी आहे, भौतिकवादी आहे. भौतिकवादी म्हणजे उपभोग घेण्याचा शिकवणारी अशी जी आहे. अशी जी संस्कृती आहे तिला काय आहे, आपली जी प्रगती आहे, ज्ञान आहे, जे शिक्षण घेतलं जातं, जे शास्त्रज्ञ वेगवेगळे शोध लावतात, याबद्दल या संस्कृतीला काय आहे, आपल्या प्रगतीचा अतिशय अहंकार आहे. पण ती तर मस्तकविहीन धडाप्रमाणे निरुपयोगीच आहे. ती कशी आहे, मस्तकविहीन आहे. कारण की काय आहे, भौतिकवादी ही संस्कृती आहे पण त्याला आध्यात्मिकतेचा आधार नसेल तर काय होतं, माणूस काय करतो, जे जे काही त्याला मिळतं, जे ज्या सुविधा मिळतात त्यापासून तो काय करतो, वाईट कार्य करतो. कारण त्याला काय आहे, वेदांचे उपदेश हे त्यांनी घेतलेलेच नाहीयेत. वेदांमध्ये काय सांगितलंय की जे कराल ते भगवंतांना केंद्रबिंदूत ठेवून करा, किंवा यज्ञ कराल तर संतुष्टीसाठी करा विष्णूंच्या. पण हे काय करतात, हे वेदांनाच काय करतात, ते म्हणजे इतके भौतिकवादी आहेत की वेद वगैरे वाचन करणं, त्यातलं ज्ञान घेणं हे नाही, ते इतके अहंकारी आहेत. त्यामुळे त्यांची ही जी प्रगती आहे तथाकथित ती कशी आहे, ती सांगतात प्रभुपाद की मस्तकविहीन शरीराप्रमाणे निरुपयोग आहे. कृष्ण भावने वाचून, अर्थात पुरुषोत्तम भगवान श्री विष्णूंच्या ज्ञाना वाचून केलेली समाजामधील कोणतीही प्रगती, मग ती कितीही आधुनिक असो, तिचे काहीच मूल्य नसते. ते वरवर पाहता ती खूप छान वाटली, भारी वाटली, तरी काय ही जी अशी भगवंतांच्या ज्ञानाविना जी प्रगती असते ती काय देते, फ्रस्ट्रेशन देते, निष्फळ झाल्याचं हे देते. बघा, कितीही माणूस कर्तृत्ववान असला तरी जर त्याला ज्ञान नसेल की हे का घडतं, तर तो काय करतो, त्याचा अपमान झाला तर तो सगळ्यांना दोष देत राहतो, क्रोधित होऊन सगळ्यांना त्रास देतो. पण जर त्याला आध्यात्मिक ज्ञान असेल तर त्याला लगेच कळतं की हे माझ्या कर्मानुसार आहे आणि तो परिस्थिती आवरू शकतो. पण काय आहे, हे जे आहेत आधुनिक जे ज्ञान आहे किंवा आधुनिक प्रगती आहे ती कशी आहे, त्यामध्ये कृष्ण भावनाच नाहीये. तसं असं असलेली आधुनिक प्रगती कशी आहे, त्याला कोणतंच मूल्य नाहीये, उपयोगाची नाहीये ती. कारण की मनुष्य जीवन कशासाठी मिळालेलं आहे, भगवत प्राप्तीसाठी मिळालेलं आहे, भगवंतांबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्यासाठी मिळालं आहे. आणि ही जी आधुनिक आहे प्रगती, त्यात आध्यात्मिक ज्ञानाचं शून्य आहे, काहीच नाही आहे. इथे दिलंय याविषयी हरिभक्ती सुधोदय या ग्रंथात. आता हे हरिभक्ती सुधोदय हा ग्रंथ आहे तो नारद मुनींनी लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये एक विधान आहे, भगवत भक्तिहीनस्य, म्हणजे जिथे काय आहे भगवत भक्तिहीन म्हणजे भगवत भक्ती नाहीये, तिथे काय जातीशास्त्र जपस्तप, म्हणजे एखाद व्यक्ती आहे ज्याला भगवंताची भक्ती नाहीये पण तो काय उच्च कुळात जन्मलाय, जाती आहे त्याची उच्च, शास्त्र आहे, तो खूप ज्ञानी आहे, जप, तो मोठ्या मोठ्या मंत्रांचं पठण करतोय, तप, त्याच्याकडे तो तपस्या करतोय, पण काय आहे ते कसं आहे, अप्राणस्य एव देहस्य. हे कसं आहे, त्याचं ज्ञान किंवा त्याचं शास्त्र पठण किंवा त्याचं मंत्र पठण किंवा त्याचं तपस्या ही कशी आहे, अप्राणस्येव देहस्य, म्हणजे शरीरातनं प्राण गेलेलं, जशी डेड बॉडी पडलेली आहे तशाप्रमाणे आहे. तर त्या डेड बॉडीला काय करतात, मंडनम लोकरंजनम, म्हणजे प्रभुपाद पुढे समजवतायत की अनेक
ह्याच्यामध्ये जमातींमध्ये असं जो मृतदेह आहे, ते निष्प्राण झालेलं शरीर आहे, त्याला अतिशय उत्तमरित्या सजवतात. तर ते का करतात? लोकरंजनम, लोकांच्या आनंदासाठी ते शरीराचं म्हणजे त्याला सजवलं जातं. पण त्या डेड बॉडीला काही कळतं का त्याच्याबद्दल? काहीच कळत नाही. तसंच आहे की जर एखाद्याला एवढं सगळं ज्ञान आहे, खूप उच्च कुळ आहे, ज्ञानी आहे, मंत्रतंत्र पठण करू शकतो, तप आहे, पण भगवत भक्ती नाही तर काय आहे? ते सगळं शून्य आहे. प्रभुपाद समजवतात याचा अर्थ असा की जेव्हा एखाद्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा मृत्यू होतो तेव्हा विशेषतः कनिष्ठ श्रेणीतील म्हणजे काही असे एकदम खालच्या ह्याच्यातले लोक आहेत, ते काय करतात? त्या मनुष्यांच्या घरांमध्ये मृत शरीर सजवले जाते. मृत शरीरावर अशा शोभीकरणास वास्तविक काहीच मूल्य नसते, कारण त्या देहामधील जीवन शक्ती पूर्वीच निघून गेलेली असते. त्याचप्रमाणे कृष्ण भावना विरहित अशी कोणतीही राजसत्ता, कोणतीही सामाजिक प्रतिष्ठा किंवा भौतिक संस्कृतीची कोणतीही प्रगती मृतदेहावरील शृंगारा समान आहे. याच्याबद्दल काही शंका आहे का? आता समजतंय माताजी हे? हरी बोल. समजलं ना? ओके. दक्षाच्या पत्नीचे नाव प्रसूती असे होते आणि ती स्वयंभू मनूंची कन्या होती. आठवत आहे तुम्हाला की स्वयंभू मनू त्यांची पत्नी कोण आठवते? शतरूपा. शतरूपाला 3 मुली आणि 2 मुलगे. त्या 3 मुली कोण? एक प्रसूती, आकुती आणि देवहूती. प्रसूतीचं लग्न दक्षाशी झालं, देवहूतीचं लग्न कोणाशी झालं? कर्दम मुनींशी झालं आणि त्यांना कपिल मुनी यांचा जन्म झाला त्यांच्या बरोबर. आणि आकुतीचं लग्न ऋषी मुनी पासून. तर इथे प्रभुपाद फक्त प्रसूती आणि देवहूती यांच्याबद्दल सांगतायत. तर आपण हे वाचूया आता. दक्षाच्या पत्नीचे नाव प्रसूती असे होते. ती स्वयंभू मनूंची कन्या होती. तिची बहीण देवहूती, तिचा विवाह कर्दम मुनींशी झाला. आतापर्यंत आपण हे बोललो बरोबर? लक्षात आहे सगळं? आता पुरुषोत्तम भगवान कपिल देवांनी देवहूतीच्या घरी पुत्ररूपाने अवतार घेतला होता. आपल्या लक्षात आलं काय? देवहूती आणि कर्दम मुनींना कपिल देव म्हणजे हे मुनींनी अवतार घेतला, भगवंत अवतारित झाले. म्हणजे काय आहे? प्रसूतीची बहीण देवहूती, हिचं बाळ कोण? कपिल मुनी. म्हणजे कपिलांची आई देवहूती आणि देवहूतीची बहीण प्रसूती, म्हणून कपिलांची प्रसूती कोण होणार? मावशी होणार. तर हेच प्रभुपाद सांगतात पुढे की अशा रीतीने प्रसूती ही भगवान विष्णूंची मावशी होती. म्हणजे ती आता प्रार्थना अर्पण करते, ती कशी करते हे प्रभुपाद सांगतात. ती प्रेम भावनेने भगवान विष्णूंच्या कृपेची याचना करीत होती. ती भगवंतांची मावशी असल्याने तिला विशेष कृपा हवी होती. भगवंतांची लक्ष्मी देवींसह केलेली स्तुती हेही या श्लोकाचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर हा 36व्या श्लोकाची दुसरी ओळ बघितली, जरा बघा तुम्ही, तर ती ओळ आहे श्रीनिवास श्रिया कांतया त्राहीनः. म्हणजे काय? हे भगवान तुमचं नाव काय आहे? श्रीनिवास. श्रीनिवास म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा निवास भगवंतांच्या कुठे असतो? वक्षस्थळावर असतो, छातीवर असतो. भगवंतांना श्रीनिवास पण म्हणतात. मग श्रिया हा शब्द आहे. श्रिया म्हणजे काय? लक्ष्मी, लक्ष्मीसह. आणि कांतया म्हणजे लक्ष्मी कोण आहे? तुमची पत्नी आहे. हे श्रीनिवास. तुम्ही काय करा? ती ओळीत पुढे लिहिलंय त्राही नहा. त्राही म्हणजे आमचं रक्षण करा, रक्षण करा त्राही म्हणजे. आणि नह म्हणजे आमचं. तर अशा रीतीने काय आहे या इथे तात्पर्यात वाचते आहे की इथे तिने भगवंतांची लक्ष्मी देवीसह स्तुती केली आहे. हे या श्लोकाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. जेथे भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते तेथे भाग्यदेवतेची कृपा स्वाभाविकता प्राप्त होते. जिथे भगवंत आहेत तिथे आपोआपच लक्ष्मी देवी येते. या श्लोकामध्ये भगवान विष्णूंचे वर्णन अमृत अर्थात दिव्य असे केलेले आहे. तर तुम्ही
36व्या श्लोकाचं 3री ओळ बघितली तर 3ऱ्या ओळीत काय दिलेलं आहे, त्वम अमृताधीश असं दिलेलं आहे. तर ते काय आहे, भगवंतांना अमृत म्हटलंय इकडे. तर त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात की अमृत म्हणजे दिव्य असं वर्णन केलेलं आहे. शंकर, ब्रह्मदेव आदी देवतांची निर्मिती सृष्टीच्या उत्पत्ती नंतर झाली, पण भगवान विष्णू सृष्टी निर्मितीच्या पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. यास्तव त्यांचे वर्णन अमृत असे केलेले आहे. वैष्णवजन हे भगवान श्री विष्णूंचे त्यांच्या अंतरंगा शक्तीसह पूजन करतात. अंतरंगा शक्ती म्हणजे काय, आता ही लक्ष्मी इथे दिलेलं आहे, श्री या कांता असं करून. तर इथे दक्षपत्नी प्रसूतीने क्षुल्लक ऐहिक लाभप्राप्तीसाठी यज्ञ करून सकाम कर्मे करणाऱ्या पुरोहितांचे रूपांतर वैष्णवांमध्ये करण्याची विनंती भगवान श्री विष्णूंना केली आहे. ती काय म्हणते की इकडे आधी कशासाठी हा यज्ञ झाला होता, क्षुल्लक ऐहिक लाभ प्राप्तीसाठी. कारण दक्ष कसा होता, शारीरिक स्तरावर होता. पण आणि काय म्हणजे ते यज्ञ करून काय हवं होतं, सकाम कर्म, हे पाहिजे ते पाहिजे, आणि ते भौतिक लाभ हवे होते. आणि त्यामुळे ते जे पुरोहित होते, ब्राह्मण होते, त्यांची मानसिकता तशीच होती. पण आता दक्षपत्नीने काय म्हटलंय की हे जे सगळे पुरोहित आहेत त्यांचं रूपांतर कशात करा, तुम्ही वैष्णवांमध्ये करा. म्हणजे जे काय त्यांच्या हातून जे यज्ञ करतील ते केवळ तुमच्या आनंदासाठी होतील. ठीक आहे, पुढे जायचं. 37 लोकपाला उचुहू. लोकपाल म्हणजे काय, जे विविध ग्रह आहेत त्याचे लोकपाल म्हणजे तिकडच्या लोकांचे पालन करते, प्रमुख असे. भाषांतर. विभिन्न ग्रहांचे लोकपाल म्हणाले. काय म्हणाले, प्रिय भगवान, आमचा केवळ आमच्या प्रत्यक्ष संवेदन क्षमतेवरच विश्वास आहे. पण अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला आमच्या प्राकृतिक इंद्रियांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे अथवा नाही हे आम्हाला माहित नाही. आमच्या प्राकृतिक इंद्रियांनी आम्ही केवळ व्यक्त सृष्टीच पाहू शकतो, परंतु तुम्ही तर पंचमहाभूतांच्या पलीकडे आहात. तुम्ही 6वे आहात. यास्तव तुम्ही भौतिक जगाचीच निर्मिती आहात असे आम्ही पाहतो. हे काय आहेत, जे लोकपाल आहेत त्यांना काही ज्ञान नाहीये भगवंतांबद्दल. त्यामुळे ते काय म्हणतात, आमचा केवळ आमच्या प्रत्यक्ष संवेदन क्षमतेवरच विश्वास आहे. म्हणजे काय असं म्हणतात ना की दाखव, तू आम्हाला दाखव आधी. जसं एक वाक्य म्हटलं जातं मराठीमध्ये की बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. तसं म्हणजे मला ते दिसलं पाहिजे. इथे काय सांगतात, आम्ही कशावर विश्वास ठेवतो, संवेदन क्षमतेवर, जे आमच्या ज्ञानेंद्रियाला जे कळेल तेच. पण भगवंत कसे आहेत, भौतिक इंद्रियांच्या पलीकडले आहेत. तर मग इथे पुढे म्हणतात की अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला आमच्या प्राकृतिक इंद्रियांनी पाहिलंय. तर इथे दिलंय की पाहिलंय, प्रत्यक्षपणे पाहिलंय की नाही हे आम्हाला माहिती नाहीये. ऍक्च्युली काय, आपण प्राकृतिक इंद्रियांनी भगवंतांना पाहू शकत नाही, पण भगवंतांनी काय केलं, तिकडे प्रकट होऊन सगळ्यांवर कृपा केली, त्यामुळे सगळे भगवंतांना पाहू शकले. ते पुढे म्हणतात, आमच्या प्राकृतिक इंद्रियांनी आम्ही केवळ व्यक्त सृष्टीच पाहू शकतो. आमच्या डोळ्यांनी आम्ही फक्त ही जी भौतिक सृष्टी आहे तीच पाहू शकतो. तुम्ही तर पंचमहाभूतांच्या पलीकडे आहात. 5 महाभूत कोणकोणती पंचमहाभूत, पृथ्वीपासून सुरू करायचं. पृथ्वीवर काय असतं, पाणी असतं. पाणी, नंतर पृथ्वीवर अग्नी पण असतो, नंतर मध्ये असते वायू आणि वरती असतं आकाश. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, हे पंचमहाभूत आहेत. तर तुम्ही त्याच्या पलीकडे आहात, म्हणून ते म्हणतात तुम्ही 6वे आहात. यास्तव तुम्ही भौतिक जगाचीच निर्मिती आहात असं आम्ही पाहतो. त्यांनी आपलं जे अल्प ज्ञान आहे ते प्रकट केलंय बरं का. तर प्रभुपाद तात्पर्यात सांगतात की विभिन्न ग्रह लोकांचे शासक खचितच ऐहिक दृष्ट्या म्हणजे भौतिक दृष्ट्या ऐश्वर्यशाली आणि अहंकारी असतात. त्यांना भगवंतांचे शाश्वत दिव्य रूप समजू शकत नाही. अहंकारी माणसाला ते कधीच कळू शकत नाही. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की भगवत प्रेमाच्या अंजनाने नेत्र माखलेल्या व्यक्तीस
आपल्या प्रत्येक कार्यांमध्ये भगवंतांना पाहू शकतात. प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेनं आपण हे बघितलं की कधी भगवंतांना कोणी पाहू शकतं, जेव्हा ते भगवंतांप्रती जे प्रेम आहे त्याचं अंजन जेव्हा तो नेत्रात घालतो आणि भक्तिभावाने भगवंतांची सेवा करतो, तेव्हा तो प्रत्येक कार्यामध्ये स्वतःच्या काय बघतो, भगवंतांना पाहू शकतो. कुंती महाराणी देखील आपल्या प्रार्थनांमध्ये भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या 8व्या अध्यायातल्या 26व्या श्लोकात म्हणते की केवळ अकिंचन गोचरम अर्थात काय, ऐहिक अहंकार म्हणजे भौतिक अहंकार नसलेले लोकच भगवंतांना पाहू शकतात. इतर सर्वजण कसे आहेत, भ्रमित अवस्थेत असतात, भ्रमित असतात, त्यांना काही कळतच नाही, ते स्वतःला अजून शरीरच मानत राहतात आणि ते परम सत्याचा विचारही करू शकत नाहीत. त्यांची बुद्धीच तेवढी पोचत नाही, ते विचारच करत नाही. ठीक आहे, काही शंका का पुढे जायचं? हा, 38वा श्लोक. योगेश्वरा उचुहू म्हणजे काय, योगेश्वरा म्हणजे तिथे जे उपस्थित होते श्रेष्ठ योगी ते म्हणाले. 38वा श्लोक. श्रेष्ठ योगी म्हणाले, तुम्हीच अखिल प्राणी मात्रांच्या ठाई वास करणारे परमात्मा आहात. काय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपात भगवंत राहतात. हे जाणून ज्या व्यक्ती तुमच्यामध्ये व स्वतःमध्ये भेद पाहत नाही त्या निश्चितपणे तुम्हाला अतिप्रिय आहे. काय, त्या ज्या तुम्हाला जाणतात की तुम्ही प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून आहात, त्या व्यक्ती काय जाणतात, तुमच्यात म्हणजे भगवंतामध्ये आणि स्वतःमध्ये म्हणजे जीवामध्ये भेद पाहत नाही, त्या तुम्हाला प्रिय आहेत. तर पुढे तात्पर्यात प्रभुपादांनी छान समजवलं आहे. पुढे ते म्हणतात की तुम्हास प्रभू आणि स्वतःला सेवक समजून भक्तिमय सेवा करणाऱ्या व्यक्तींवर तुमचा विशेष अनुग्रह असतो. जे भक्त आहेत ते काय स्वतःला सेवक म्हणतात आणि भगवंतांना प्रभू म्हणतात आणि भक्तिमय सेवा अर्पण करतात. त्यांच्यावर तुम्ही काय करता, विशेष कृपा करता. अनुग्रह म्हणजे कृपा. तुमच्या कृपेने तुमचा त्यांच्याकडे सदैव विशेष कल असतो. तुम्ही काय करता, असे जे तुमची भक्ती करतात त्यांच्यावर तुमचं विशेष लक्ष असतं, विशेष कल असतो. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात की या श्लोकामध्ये असे सूचित केले आहे की अद्वैतवादी व्यक्ती आणि श्रेष्ठ योगीजन हे पुरुषोत्तम भगवान एकच आहेत हे जाणतात. आता हे आपण अद्वैतवादी आणि द्वैतवादी हे 1 मिनिटात समजून घेऊ, एकदम सोपं आहे. ठीक आहे. ते द्वैत म्हणतात. द्वैत म्हणजे त्या शब्दावरून कळतं दोन हा, आणि अद्वैत म्हणजे दोन नाही हा. आता द्वैत काय म्हणतात की भगवंत आणि आत्मा वेगळे आहेत. द्वैत दोन आहेत, ते वेगवेगळे. पण कसे आहेत, आता जसं आहे, आता समुद्र बघितला आपण, समुद्राचं पाणी आणि समुद्राचं थेंब ह्याचं जर आपण रासायनिक परीक्षण केलं तर दोन्ही मध्ये आपल्याला सेम रासायनिक घटक सापडतील. मीठ सापडेल म्हणजे सोडियम, पोटॅशियम आणि अशा बऱ्याचसे जे आहेत ते सगळ्याचे हे सापडतील आपल्याला, यात पण आहे आणि त्यात पण आहे, बरोबर. पण हे झाले गुण झाले, क्वालिटी झाली. पण आकार बघितला तर थेंबाचा आकार एवढूसा आणि समुद्राचा आकार अति 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 विशाल, बरोबर. तर म्हणजे काय, हे जे द्वैतवादी काय म्हणतात हे वेगळे आहेत. कसे वेगळे आहेत, भगवंत आणि आत्मा क्वांटिटीने आकाराने वेगळे आहेत. आत्मा आहे तो छोटूसा आहे आणि भगवंत आहेत विभू आहेत, प्रचंड आहेत, मोठे आहेत. आत्मा अणू आहे, भगवंत विभू आहे. हा, अशा तऱ्हेने ते पण द्वैत म्हणतात, हे वेगळे आहेत. आणि अद्वैतवादी काय म्हणतात, भगवंत आणि आत्मा सेम आहेत. कशा तऱ्हेने, क्वालिटेटिव्हली सेम. म्हणजे काय, गुणात्मकरित्या. गुणात्मकरित्या म्हणजे आपण बघितलं समुद्र पाण्याचं टेस्टिंग केलं आणि एका थेंबाचं टेस्टिंग केलं, सगळ्याचे दोघांचे गुण सेम आहे. हे पण खारट, ते पण खारट, त्यात पण सोडियमची मात्रा, त्यात पण सोडियमची मात्रा, बरोबर. तर अशा रीतीने हे अद्वैतवादी हा असे लोक असतात. तर आणि चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलं माहिती का, त्यांचं जे आहे ते म्हणतात अचिंत्य भेद अभेद तत्व असं ते म्हणतात. म्हणजे भगवंत आणि आत्म्याचं कसं आहे, अचिंत्य आहे, म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे समजायला. ते कसं आहे, भेद आणि अभेद दोन्ही आहे. भेद म्हणजे फरक कसा आहे त्यांच्यामध्ये, ते वेगळे कसे आहेत, आकाराने वेगळे आहेत.
छोटासा अणुरूपी आत्मा आहे आणि भगवंत परमात्मा कसे आहेत? प्रचंड मोठे आहेत आणि अभेद, त्यांच्यात भेद कसा नाही आहे, त्यांचे गुण कसे आहेत? सारखेच आहे. समजलं? तर असं हे चैतन्य महाप्रभूंनी दोन्ही हे घेतलेले आहेत की आत्मा आणि भगवंत. समजलं ज्योती माताजी आणि श्वेता माताजी? शंका नाही ना आता काही? हा, तर इथे दिले अद्वैतवादी व्यक्ती. अद्वैतवादी व्यक्ती म्हणजे कोण आहेत? जे भगवंतां काय म्हणतात? सेम आहेत. आत्मा आणि भगवंत हे क्वालिटी म्हणजे गुणात्मकरित्या कसे आहेत? सेम आहेत. दोघांमध्ये सेम गुण आहेत. जसं भगवंत पण सच्चित आनंद आहेत आणि आत्मा पण सच्चित आनंद आहे, अशा प्रकारे. तर इथे प्रभुपाद पुढे समजवत आहेत की हे अद्वैतवादी व्यक्ती आणि श्रेष्ठ योगीजन हे पुरुषोत्तम भगवान एकच आहेत हे जाणतात. तथापि हे एकत्व म्हणजे जीव हा सर्वच बाबतीत भगवंतांच्या समानतेचा आहे अशी चुकीची धारणा नव्हे. इथे बघा प्रभुपाद सांगतात, काय म्हणतात? एकच आहे म्हणजे काय? म्हणजे समान आहेत, सेम आहेत. अद्वैतवादी म्हणतात म्हणजे असं नाही आहे की जीव सगळ्या बाबतीत भगवंतांच्या समान आहे. नाही, हे चुकीचं आहे. कसं आहे? गुण सेम असले तरी आकारमान गुणांचं कसं आहे? जसं सोन्याची मोठी खाण आहे आणि माझी छोटीशी अंगठी आहे, तर ती अंगठी सोन्याचेच गुणधर्म आहेत, पण अंगठी इज इक्वल टू ती अख्खी खाण आहे का? नाहीये. एवढंच सांगायचंय की ह्या समानता आहे ही चुकीची धारणा. म्हणजे असं नाही मानत ते की भगवंत आणि जीव समान आहेत, हे चुकीचं आहे. हा, अशी चुकीची धारणा धरत नाहीत एकत्व म्हणजे. असे एकत्व भगवद्गीतेत 7.17 मध्ये वर्णिलेल्या आणि पुष्टी दिलेल्या शुद्ध ज्ञानावर आधारित आहे. त्यात काय दिलंय? प्रियो हि ज्ञानिनो अत्यर्थम अहम सच मम प्रियः. म्हणजे काय? भगवंत या श्लोकात म्हणतात की दिव्य ज्ञानामध्ये प्रगती केलेले आणि कृष्ण भावनेचे विज्ञान ज्ञात असलेले मनुष्य मला अतिशय प्रिय आहे. अहम सच मम प्रिया, ते मला खूप प्रिय आहे आणि मी देखील त्यांना अत्यंत प्रिय आहे. का? कारण त्यांनी काय केलंय? जे दिव्य ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, त्यात प्रगती केली आहे आणि कृष्ण भावनेचे विज्ञान त्यांनी जाणून घेतलेत आणि ते त्यानुसार वागत आहेत. असे मला प्रिय आहेत आणि मी पण त्यांना प्रिय आहे. भगवत विज्ञानाचे परिपूर्ण व अचूक ज्ञान असलेला व्यक्ती जीव हे भगवंतांची श्रेष्ठ शक्ती असल्याचे जाणतात. म्हणजे काय आहे? हे जी जीव आहे ते कसे आहेत? भगवंतांची श्रेष्ठ शक्ती आहे. भगवद्गीतेत या तथ्याचे अनुमोदन केले आहे. भौतिक शक्ती कनिष्ठ वा दुय्यम आहे, तर जीव हे श्रेष्ठ शक्ती आहे. अशा रीतीने शक्ती व शक्तिमान या दोहोंमध्ये भेद नाही, म्हणूनच शक्तीमध्येही शक्तिमानासारखे गुण आहे. आता एक मिनिट, कसं आहे? जीव जे आहेत ना ते कसे आहेत? भगवंतांची श्रेष्ठ शक्ती म्हटलं जातं. भगवंतांच्या अनेक श्रेष्ठ शक्ती आहेत. भौतिक शक्ती आहे ती दुय्यम आहे, म्हणजे खालची आहे, आणि जीव आहेत ते श्रेष्ठ आहेत. जीव जेव्हा या जगात येतो तेव्हा ही जी कनिष्ठ भौतिक शक्ती आहे तिच्यावर तो अधिकार गाजवतो आणि उपभोगायचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या गोष्टी. तर अशी ती हे आहे ते जीवाची, म्हणजे ही जीव आहे ती श्रेष्ठ शक्ती आहे. जीवाला तटस्थ शक्ती पण म्हणतात. तर इथे काय दिलेलं आहे? शक्ती आणि शक्तिज्ञान या दोघांमध्ये भेद नाहीये. बघा वरती आपण बघितलं ना की काय आहे तो अद्वैत. ते काय म्हणतात की त्यांच्यात भेद नाहीये, समान आहे आणि म्हणूनच शक्तीमध्येही शक्तिमानासारखे गुण असतात. म्हणजे जसं आहे भगवान आपल्या, म्हणजे आपण म्हटलं की भगवंत सच्चिदानंद आहेत, तर आपण पण सच्चिदानंद आहोत, बरोबर? पण काय आहे इथे ती पुढे दिलंय की भगवंतांच्या विभिन्न शक्तींचे विश्लेषण करून व स्वतःची स्वरूपस्थिती जाणून घेऊन परिपूर्ण भगवत ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्ती निश्चितच भगवंतांना अतिशय प्रिय आहेत. म्हणजे काय? ज्या जाणतात, जी लोक असा अभ्यास करतात की काय की भगवंतांच्या या विविध शक्ती आहेत आणि मी आत्मा आहे आणि भगवंतांचं ज्ञान प्राप्त करतो, हे आहेत जे भगवंताविषयी जाणकार आहेत, त्या भगवंतांना अतिशय प्रिय आहेत. तथापि भगवत ज्ञानामध्ये तितकेसे पारंगत नसूनही
म्हणजे हे तर प्रिय आहेतच, पण काही जण कसे आहेत त्यांना भगवान ज्ञानात खूप हुशार नाहीये, पण ते काय करतात, प्रेमाने आणि श्रद्धेने भगवंतांचं नित्य चिंतन करणाऱ्या आणि काय जाणतात ते एक तर करतात आणि स्वतःला काय म्हणतात, जीवेर स्वरूप नित्य कृष्णेर नित्य दास काय म्हणतात, आणि आपण त्यांचे अंश आणि शाश्वत दास आहोत असे मानणाऱ्या मनुष्यांवर भगवंतांची अधिक कृपा होते. म्हणजे भगवंतांबद्दल ज्ञान असलेले तर भगवंतांना आवडतातच, पण पुढची स्टेप काय आहे, ज्ञान मिळून खूप ज्ञान नाहीये पण एवढं जाणलंय की मी कोण आहे, भगवंत कोण आहे, त्यांच्यावर मला प्रेम करायला पाहिजे, त्यांची भक्ती करायला पाहिजे, आणि मग त्यांचं काय करतात, प्रेमाने आणि श्रद्धेने नित्य चिंतन करतात आणि स्वतःला भगवंतांचं दास समजतात, असे भगवंतांना अधिक प्रिय आहे. ठीक आहे, कारण ते कसे आहेत, श्रद्धेने भगवंतांचं नित्य चिंतन करतात. अशा मनुष्यांवर भगवंतांची अधिक कृपा होते. या श्लोकाचे विशिष्ट महत्व असे की या ठिकाणी भगवंतांना शेवटचा शब्द जर 38चा बघितला तर काय लिहिलेला आहे, वत्सल, वत्सल असं म्हटलेलं आहे. वत्सल या शब्दाचा अर्थ आहे नित्य कृपा करणारे. वत्स म्हणजे काय, गाईचं वासरू असतं त्याला वत्स म्हणतात, आणि गाय जशी चाटून चाटून त्यांना प्रेम करते ना, असं म्हणजे प्रेमळ असं, म्हणजे ते जे वात्सल्य भाव हा शब्द पण आठवतो ना, वात्सल्य म्हणजे आई बाप असे बाबा असतात ते कसे असतात, वात्सल्य भावात असतात म्हणतात, म्हणजे कसे आहेत ते नित्य आपल्या मुलांवर कृपा करणारे आहेत, जसे भगवंत आहेत, नित्य कृपा करणारे असा हा शब्द इथे दिलाय. भगवंत भक्तवत्सल या नावाने प्रख्यात आहेत, प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या नावाचा अर्थ काय, ते आपल्या भक्तांवर सदैव विशेष कृपा करतात असं आहे. वैदिक शास्त्रांमध्ये भगवंतांचा कुठेही ज्ञानी वत्सल असे संबोधण्यात आलेले नाही. भगवंतांना कुठेही ज्ञानींचे वत्सल असं म्हटलेलं नाही. हा, ज्ञान घेतलंय ठीक आहे, पण ज्ञान घेऊन पुढे काय करतात हे जास्त महत्वाचं आहे. ज्ञान घेऊन जे भगवंतांची भक्ती करतात, प्रेमाने सेवा करतात, अखंडपणे नित्य चिंतन करतात, ते भगवंतांना आवडतात. ठीक आहे, पुढे जायचं. 39 श्लोक हेच म्हणजे जे योगेश्वर जे श्रेष्ठ योगी बोलतात तेच पुढे बोलतात अजूनही 39 मध्ये. परम भगवंतांना आम्ही सादर प्रणाम करतो, ज्यांनी विविध प्रकारच्या अभिव्यक्ती निर्माण करून त्यांची उत्पत्ती, स्थिती व लय व्हावा यासाठी त्यांना भौतिक जगाच्या त्रिगुणांच्या वर्चस्वाखाली ठेवलेले आहे. अभिव्यक्ती म्हणजे काय, आता हे जगत निर्माण केलं तर काय काय निर्माण केलं, पंचमहाभूत वगैरे सगळं निर्माण केलं, त्याच्याबद्दल हे सगळं माहिती देत आहे. कसे भगवंतांनी काय केलं, हे त्रिगुण निर्माण केले वगैरे. तर आता भगवंत कसे आहेत, पण पुढे भाषांतर वाचते आहेत, ते स्वतः म्हणजे भगवंत त्रिगुणात्मिक बहिरंग शक्तीच्या नियंत्रणाखाली नाहीत. भगवंत कुठच्याही शक्तीच्या नियंत्रणाखाली जात नाहीत, त्या शक्तीच भगवंतांच्या आहेत. बरोबर, ते म्हणजे भगवंत हे स्वतःच्या व्यक्तिगत साकार रूपामध्ये प्राकृतिक गुणांच्या विभिन्न अभिव्यक्तींनी विरहित आहेत आणि मिथ्या तादात्म्य करण्याच्या भ्रमाखाली नाहीत. म्हणजे काय, प्राकृतिक गुणांच्या अंडर भगवंत खाली कधीच येत नाही. भगवंत कसे आहेत, आपण म्हणतो की निर्गुण आहेत, म्हणजे इकडचे गुण जे गुणांमध्ये ते फसले जाऊ शकत नाही. भगवंतांमध्ये दिव्य गुण आहेत, आध्यात्मिक गुण आहेत, आणि शेवटी मिथ्या तादात्म्य करण्याच्या भ्रमाखाली नाहीये. मिथ्या तादात्म्य म्हणजे शारीरिक स्तर वगैरे हे, तर हे असं भगवंतांना काही लागू होत नाही. तात्पर्य प्रभुपाद खूप सुंदररित्या समजवतात. या श्लोकामध्ये 2 स्थितींचा विचार करण्यात आला आहे. भौतिक जगाची निर्मिती, पालन, संहार ही पहिली स्थिती, तर भगवंतांचे व्यक्तिगत स्थान ही दुसरी स्थिती. म्हणजे भौतिक जग आणि आध्यात्मिक जग तत्विरांमध्ये काय काय फरक आहे ते दाखवले, स्थितींबद्दल चर्चा. भगवंतांचे स्वतःचे स्थान असलेल्या भगवत धामांमध्येही गुणांची उपस्थिती आहे. गोलोक हे त्यांचे व्यक्तिगत स्थान असल्याचे विधान येथे करण्यात आले आहे. गोलोक धामामध्येही, इथे जर तुम्ही गोलोक धामामध्ये गुणांची उपस्थिती आहे.
पण त्या गुणांची विभागणी म्हणजे कोणते गुण हे सतो रजो तमो हे, पण त्या गुणांची विभागणी निर्मिती स्थिती लयामध्ये होत नाही. जसं आपण म्हणतो की निर्मिती करण्यासाठी काय लागतो, रजोगुण लागतो, स्थितीसाठी सतोगुण लागतो आणि लय करण्यासाठी तमोगुण लागतो. तर तसं तिथे नाहीये, गोलोकात तसं नाहीये, त्याची विभागणी तशी नाहीये. बहिरंग शक्ती म्हणजे इथे भौतिक जगात, बहिरंग शक्तीमध्ये त्रिगुणांच्या परस्पर क्रियांमुळे वस्तूंची निर्मिती, पालन आणि संहार होतो. इथे 3 गुण अशी कार्य करतात. आध्यात्मिक जगतात किंवा भगवत धामात अशा क्रिया घडत नाहीत. आध्यात्मिक जगात असं संहार वगैरे काही नसतो. सगळे शाश्वतरित्या भगवंतांची सेवा करत असतात आणि त्यामुळे आनंदित होत असतात. त्यामुळे इथे दिलाय की आध्यात्मिक जगात किंवा भगवत धामात या क्रिया घडत नाहीत. का? कारण तेथे सर्व काही शाश्वत असतं, सचेतन असतं, सगळं ज्ञानमय असतं आणि आनंदमय असतं. भगवंत या भौतिक जगामध्ये जेव्हा अवतरित होतात तेव्हा त्यांच्या अवतरणाविषयी चुकीची धारणा बाळगणारा एक दार्शनिकांचा वर्ग आहे. ते काय म्हणतात, प्रभुपाद 9.11 मध्ये आपण आधी पण घेतला होता हा श्लोक, की काय, अवजानंती माम मूढा, अवजानंती म्हणजे मला जाणू शकत नाही, माम म्हणजे मला, मूढा हे जे मूर्ख लोक आहेत ते मला जाणू शकत नाही. कधी, मानुषीम तनु आश्रिता, जेव्हा मी मनुष्याचं शरीर धारण करतो, मनुष्य रूपात येतो तेव्हा ते मला जाणू शकत नाही, ते मला साधारण मनुष्य असं समजतात. तर भगवंत या भौतिक जगामध्ये जेव्हा अवतरित होतात तेव्हा त्यांच्या अवतरणाविषयी चुकीची धारणा बाळगणारा एक दार्शनिकांचा वर्ग आहे. दार्शनिक म्हणजे विचारवंत. या दार्शनिकांना वाटते की पुरुषोत्तम भगवंत जेव्हा या ऐहिक प्रकृतीत, या भौतिक जगतात अवतरित होतात तेव्हा ते देखील प्रकृतीमध्ये जन्म घेणाऱ्या इतर साधारण जीवांपणे त्रिगुणांच्या अधीन असतात. अशी ही त्यांची चुकीची धारणा असते. पण येथे स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्ही जर 39व्या श्लोकाचं 3री ओळ बघितली, शेवटचा शब्द स्वसंस्थया लिहिलेला आहे. स्वसंस्थया म्हणजे काय, आपल्या अंतरंगा शक्तीने. स्वसंस्थया अर्थात ते आपल्या अंतरंगा शक्तीमुळे या सर्व प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहेत. कसे आहेत भगवंत, अंतरंग शक्ती आहे भगवंतांची, त्याच्यामुळे ते या प्राकृतीच्या गुणांच्या पलीकडे असतात. त्याचप्रमाणे भगवद्गीतेतही भगवंत सांगतात की मी माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे भौतिक जगात प्रकट होतो. आता कसं आहे, एक मी हे तुम्हाला तुलना सांगते की एक मध्यभागी रेष आहे, तर तिथे आहेत, त्या रेषेवर आहेत आपण जीवाला नेहमी तटस्थ शक्ती म्हणतात. तट म्हणजे किनारा. तर आता जसं नदीचा किनारा आहे तसं तटस्थ शक्ती हा शब्द कळला ना, तशी या एका रेषेवर आहेत ते जीव आहेत. जीवाच्या एका बाजूला आहे बहिरंगा शक्ती भौतिक, आणि जीवाच्या दुसऱ्या बाजूला आहे, म्हणजे डावी आणि उजवी बाजू पण तुम्ही म्हणू शकता, दुसऱ्या बाजूला आहे अंतरंगा शक्ती. तर जीव काय करतो, कधी इथे जाऊ शकतो किंवा इथे जाऊ शकतो. जीव तटस्थ आहे, मध्यभागी आहे, आणि जीवांनी डिसिजन घ्यायचंय कुठे जाईल. तर जसं आपलं पुण्याचं कॅम्प मधलं मंदिर आहे ना, आमचं कुंजबिहारी मंदिर पुण्याला, तिथे कसं आहे, मध्ये रस्ता आहे. त्या रस्त्यावर आपण उभं आहोत जीव, आणि त्याच्या रस्त्याच्या एका बाजूला आपलं हरेकृष्णाचं श्री राधा कुंजबिहारी मंदिर आहे, आणि बरोबर दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे लेडीज क्लब म्हणून ते पत्ते खेळून जुगार खेळतात ना, त्याच्यासाठीचा क्लब आहे बायकांचा. म्हणजे जर रस्त्यावर जर आपण उभे आहोत तर आपला चॉईस आहे, आपण निवडायचंय की इथे जाऊन पत्ते खेळायचे आणि भगवंतापासून दूर जायचं, की इथे मंदिरात जाऊन भगवंतांची सेवा करायची. म्हणजे जीवाच्या हातात आहे, समजलं. एक आहे बहिरंगा शक्ती जी भौतिक आहे, आणि एक आहे अंतरंगा शक्ती जी भगवंतांची विशेष शक्ती आहे, जी भक्ती आपण करतो त्या. लक्षात आलं ना तुम्हाला. तर इथे आहे बहिरंग आणि अंतरंगा या दोन्ही शक्ती भगवंतांच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे
ते म्हणजे भगवंत या दोहोंपैकी कोणत्याही शक्तीच्या प्रभावाधीन होत नाहीत. म्हणजे त्याचा प्रभाव, शक्तींचा प्रभाव भगवंतांवर पडत नाही. उलट पक्षी अखिल वस्तू भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे. सगळ्याच गोष्टी भगवंताच्या नियंत्रणाखाली आहेत, तर या शक्ती पण भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे. भगवंत आपले दिव्य नाम रूप गुण साज सामुग्री म्हणजे बाकी ज्या सजवण्याच्या गोष्टी आहेत, सामुग्री आहेत, त्या लीला या जगामध्ये प्रकट करण्यासाठी आपल्या अंतरंगा शक्ती सक्रिय करतात, म्हणजे कार्यरत करतात अंतरंगा शक्तीला. कधी तिथे जेव्हा भौतिक जगात प्रकट व्हायचं असतं आणि या लीला सगळ्या प्रकट करायच्या असतात तेव्हा. बहिरंगा शक्तीमधील वैविध्यामुळे म्हणजे बहिरंगा शक्तीमध्ये जी विविधता आहे त्याच्यामुळे काय होतं, ब्रह्मदेव आणि शंकर यांचं अनेक गुणात्मक देवतांचे प्रकटीकरण होते. जसं आहे ब्रह्माजी आहेत हे रजोगुणाचे देवता आहेत, शिवजी हे तमोगुणाचे आहेत. तशा प्रकारे देवतांचं प्रकटीकरण होतं. कुठे होतं हे बहिरंगा शक्तीमधले वैविध्यांमुळे होतं. आणि लोक ज्या विशिष्ट प्राकृतिक गुणाच्या प्रभावाखाली असतील त्या गुणानुसार ते या देवतांपैकी एखाद्या देवतेकडे आकृष्ट होतात. म्हणजे काय आहे, आपल्याला जे आवडेल त्याच्याकडे जातो आपण. तसं काय आहे, जो आता रजोगुणी आहे तर तो ब्रह्माजी किंवा तसे रजोगुणात असलेल्या देवतांकडे जाईल. तो स्वतः तमोगुणी आहे तो शिवजी आणि तशा प्रकारच्या तमोगुणी असलेल्या देवतांकडे जाईल. अशा प्रकारे तसे आपापल्या गुणानुसार ते त्या देवतांकडे आकर्षित होतात. तथापि एखादा मनुष्य जेव्हा दिव्यत्वाचा स्तर प्राप्त करतो अथवा प्राकृतिक गुणांच्या पलीकडे जातो. प्राकृतिक गुण कोणत्या आहेत? 3. एकदम खालचा आहे तो तमोगुण, त्याच्यावरचा रजोगुण आणि त्याच्यावरचा सतोगुण. तर तेव्हा हा माणूस आहे तो काय करेल, जेव्हा दिव्यत्वाचा स्तर प्राप्त करतो म्हणजेच काय, प्राकृतिक गुण आहेत हे जे तमो रजो आणि सतो यांच्याही पलीकडे जातो, तेव्हा तो केवळ भगवंतांच्या आराधनेमध्येच दृढपणे स्थित होतो. सगुणान समतीतेतान ब्रह्मभूयाय कल्पते. आपण हे बघितलं होतं त्या दिवशी पण 14.26 भगवंत काय म्हणतात, मामच यो व्यभिचारेण. अव्यभिचारिणी भक्ती जेव्हा माझं करतो. अव्यभिचारिणी म्हणजे काय, व्यभिचार म्हणजे आज इकडे उद्या तिकडे असं, पण अव्यभिचारिणी म्हणजे केवळ कृष्ण अशी जो भक्ती करतो आणि माझी सेवा करतो तो काय करतो, सगुणान समतीतेन, तो गुणांच्या पलीकडे जातो. तर इथे दिलेलं आहे की तेव्हा तो केवळ भगवंतांच्या आराधनेमध्ये दृढपणे स्थित होतो. या तथ्याचे विश्लेषण भगवद्गीतेत केले आहे. भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये निमग्न झालेला मनुष्य प्राकृतिक त्रिगुणांची विविधता आणि परस्पर क्रिया यांच्या अगोदरच पलीकडे गेलेला असतो. त्याला या 3 गुण आणि ह्याच्या क्रिया प्रतिक्रिया याच्याशी काही देणं घेणं नसतो. तो त्याच्याही पलीकडे गेलेला असतो आणि तो भक्ती भावनेने भगवंतांची सेवा करण्यात रममाण झालेला असतो. सारांश प्रभुपाद सांगतात की बद्ध जीव हे शक्तीमध्ये भेद निर्माण करणाऱ्या प्राकृतिक गुणांच्या क्रिया प्रतिक्रियाने खेचले जातात, परंतु आध्यात्मिक जगामध्ये एकमेव भगवंतच पूजनीय आहेत, अन्य कोणी नाही. इथे जीव काय आहे, तटस्थ आहे. कधी तो अंतरंग म्हणजे इथे जाऊ शकतो किंवा तिथे जाऊ शकतो. जसं आपण पाहिलं की आपल्या हरे कृष्णचं मंदिर आहे पुण्यातलं, त्याच्या हातात आहे की तो एक तर लेडीज क्लबला जाईल किंवा मंदिरात येईल. तसं काय तो इकडे तिकडे त्याचे जसे गुण आहेत तसा तो खेचला जाईल. पण आध्यात्मिक जगामध्ये काय आहे, केवळ भगवंतांची पूजन केलं जातं, अन्य कुठेही माणूस भरकटू शकत नाही. का? कारण काय तिथे काय आहे, आध्यात्मिक जगामध्ये फक्त भगवंतांच्या गुण रूप लीला आहे सगळं सुरू असतं आणि त्यात सगळे जे असतात ते काय असतात, भगवंतांची सेवा करण्यात मग्न असतात. तर अशा तऱ्हेने आध्यात्मिक जगतामध्ये सर्व जीव भगवंतांची सेवा करण्यामध्ये निमग्न झालेले असतात. तर आपले 39 श्लोक पूर्ण झाले आहेत. आता आपण विराम देऊया. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.